पुण्यातील मंगेश ससाण्यांचं उपोषण स्थगित। ओबीसी शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर उपोषण स्थगित। त्यांना दुसरं ताट द्या, आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। भुजबळांचं ऐकून वाटोळं करून घेऊ नका, भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण करतायत। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल। विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण द्या, भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी। जरांगेंची प्रकृती खालावली मात्र उपोषणावर ठाम, डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी सुरू। आंदोलन स्थगित मात्र लढा सुरूच। 10 दिवसांनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण मागे। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात, हाकेंचं उपोषण हे मॅनेज केलेलं होतं, जरांगेंचा गंभीर आरोप। आपापसात लढाल तर भविष्य काळोखात जाईल। मनोज जरांगेंनी हाकेंशी चर्चा करावी, भुजबळांचं मनोज जरांगेंना आवाहन। शिंदे फडणवीसांना सांगतो, मराठ्यांशिवाय पान हलणार नाही, ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका, जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। अजित पवारांनी आंबेडकरांसोबत जावं, अमोल मिटकरींचं खळबळजनक वक्तव्य। महायुतीत अजित पवारांना डिवचण्याचा प्रकार सुरू, मिटकरींचा महायुतीवर मोठा आरोप। धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान दोषी, परीक्षा रद्द करावी आणि दोषींना अटक करा, नीट गैरप्रकारावरून खासदार मनोज झा आक्रमक। अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य सचिव अटल दुल्लू यांनी घेतली बैठक। मुख्यमंत्र्यांनी किशोर दराडेंसाठी नाशकात बैठक घेतात। उद्या मवियाचा मेळावा, संदीप गुळवेंच्या प्रचारासाठी संजय राऊत उतरणार मैदानात। बीडचं पार्सल म्हणून हिणवलं तरीही जनतेसाठी माळशिरस तालुक्यातच राहणार, माळशिरस विधानसभेसाठी आमदार सातपुत यांनी ठोकला शेड्डू। छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची मागणी। शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावण्याचा प्रयत्न शासन करते, वर्ध्यात निकृष्ट बियाणे देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जाते, अरविंद सावंत यांचा आरोप। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, भाजपकडून आतापर्यंत 35 जणांनी केले अर्ज दाखल। विवेक कोल्हेंनी कोपरगाव मधील 670 जणांची नोंदणी एका दिवसात कशी केली, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या आरोपाला आमदार किशोर दराडेंचा पलटवार। 1724 उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीत, बीटेक MBA शिक्षक इंजिनिअरिंग वकील देखील पोलीस भरतीसाठी मैदानात। साताऱ्यात लोकशाहीच्या बातमीनंतर इम्पॅक्ट, बांधकाम विभागाला खडबडून जाग, 3 पुलांचे ऑडिट सुरू असताना निकृष्ट दर्जाच्या कामावर हातोडा। यवतमाळच्या वणी तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी, पेरणी योग्य पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। हिंगोलीत औंढा नागनाथ शहरात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। दमदार पावसामुळे रत्नागिरीतील खोरिनको धरण भरलं, प्रशासनाकडून पर्यटकांना मनाईची आदेश लागू। सातारच्या फलटणमध्ये पालखी मार्गाची प्रचंड दुरवस्था, पालखीच्या मुक्कामाला अवघे 10 दिवस शिल्लक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।